चला ठीक आहे मित्रांनो, की माणगाव बायपासचं अर्धा काम होऊन पुण्यावरून येणारी ट्रॅफिक तरी ॲटलिस्ट मुंबई गोवा महामार्गाला जाऊ शकते. जर समजा अर्धा जर काम झालं तर जे दोन ब्रिज बाकी आहेत ना त्यांचं काम झालं तर ॲटलिस्ट ती तरी ट्रॅफिक वळून माणगावची ट्रॅफिक तरी कमी होऊ शकते. पण इंदापूर बायपासचं काय? आता मी आहे इंदापूर बायपासच्या एंडिंग पॉईंटला आणि इथून मी तुम्हाला दाखवतो की कसं काम नाही व्हायला पाहिजे. कारण का गेला महिनाभर काम ठप्प पडलेलं आहे, काहीच काम नाही आहे इकडे. जी काही छोटी मोठी कामं आहेत ना चालू, ती जास्त काही मोठी कामं नाही आहेत. ती कधी एका महिन्यामध्ये होण्यासारखी कामं आहेत आणि ती चालू आहेत, हळूहळू चालू आहेत. त्यांचं काही एवढं नाही आहे. पण जी महत्त्वाची कामं होती, जे दोन ब्रिज, जो होता पहिला म्हणजे रेल्वे ब्रिजवरचा, दुसरा पण रेल्वे ब्रिजवरचा, तर ते जे दोन ब्रिज होते ना दोन्ही, तर त्यांची काहीच कामं अजूनपर्यंत झालेली नाही आहेत. आणि त्याची कारणं तीच की रेल्वेचे जे लाईटचे पोल आलेले आहेत मध्ये, त्यांच्यामुळं ते काम रखडलेले आहेत आणि अजूनही त्यांच्या कामाला काहीच सुरुवात झालेली नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की मागच्या व्हिडिओपासून आत्तापर्यंत किती काम झालेलं आहे. आणि हा एंडिंग पॉईंट आहे जिथे इंदापूरचा बायपास संपतो. आता हे स्टार्टिंग पॉईंट, एंडिंग पॉईंट, गोवा एंड, मुंबई एंड काय आहे ते तर तुम्हाला समजत नसेल तर मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ देतो, टॅग केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की गोवा एंड म्हणजे काय, कुठून स्टार्ट होतो वगैरे सगळं. म्हणजे इंदापूर बायपासची स्टार्ट टू एंड पूर्ण माहिती, किती किलोमीटर्स आहे, किती ब्रिज आहेत, कसं आहे, भविष्यात तिकडे काय वस्ती वगैरे होऊ शकते का, तर याबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ती तुम्ही नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यूट्यूब चॅनल. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात की कसं काम नाही व्हायला पाहिजे ते. मित्रांनो, हा आहे एंडिंग पॉईंट जिथे इंदापूरचा बायपास संपतो. आणि इकडून जर आपण बघितलं तर इकडं हे फक्त लेवल झालेली आहे व्यवस्थित आणि पुढे एक तिकडे ब्रिज आहे ज्याच्याकडून कॅनल जाणार आहे. त्या ब्रिजचं काम कित्येक दिवस तसंच पडीक आहे, काही काम झालेलं नाही आहे. सो तिकडं काही जवळ जात नाही. तिकडचे माझ्याकडे जुने फोटोग्राफ वगैरे आहेत ते टाकतो इथे, कारण का तेवढंच काम आहे, काहीच काम त्याच्यामध्ये वाढलेलं नाही आहे. सो तिकडे पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर आता एकीच्या डायरेक्ट पलीकडे जाऊयात आणि तिकडे जाऊन पाहूयात की किती काम कसं कसं झालेलं आहे ते. तर मित्रांनो, जसं की मी दाखवलं त्याच्यानंतर आपण इकडे पुढे आल्यानंतर इकडेचा हा भाग दिसतो. इकडे हा डायरेक्ट ब्रिज चालू होणार. त्याच्या अलीकडे हे समोर भराव करायचं काम चालू आहे. पण एवढं काय त्याच्यामध्ये वेग वगैरे आहे असं काही दिसत नाही. कामाचा स्पीड काय एवढा वाटत नाही. त्यानंतर इकडे ब्रिज चालू होणार आहे. तो ब्रिज असणार आहे तो आहे म्हणजे रेल्वे लाईनवरून. आणि तुम्हाला मध्ये रेल्वे लाईन दिसत असेल, त्याच्यावरचे जे इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालेलं आहे त्याचे पोल वगैरे सुद्धा दिसत असतील, तर ते पोलमुळेच काम बाकी आहे. आणि इकडं परत एकदा दाखवलं आहे की ते भराव वगैरे केलेलं आहे ते, पण एवढं काय फास्ट वगैरे नाही, स्लोली चालू आहेत कामं सगळी. आणि इकडं तर हे ब्रिजचं काम कित्येक म्हणजे अनेक महिन्यापासून बाकी आहे. 2 महिने 3 महिने झाले असतील हे असंच आहे. आता इकडून थोडं आपण पलीकडे आलेलो आहोत आणि पलीकडे येऊन पाहिलं तर इकडे सुद्धा हे ब्रिजचे दुसरे कॉलम इकडे येणार आहेत आणि त्याचंसुद्धा काम तसंच आहे. ॲक्च्युली जर आता हे एवढे कॉलम वगैरे उभे केलेत तर त्यांच्याकडून हे तर कॅन्सल होणार नाहीत, तर ॲटलिस्ट हा ब्रिज तरी कंप्लीट करा पाहिजे होता. मधला जॉईंट नंतर करता आला असं, जेव्हा ते कॉलम वगैरे काढतील तेव्हा, जेव्हा ते पोल वगैरे लाईटचे काढतील त्याच्यानंतर तो मधला जॉईंट फक्त करायचा ठेवला असतं तर झालं असं. पण इथे काहीच काम चालू नाही आहे. आता इकडून थोडं पुढे आलो ना की इकडे अजून एक ब्रिज आहे, तो म्हणजे अंडरपास आहे ह्या रोडचा, सर्व्हिस रोडसाठी तिकडून ह्या साईडला येण्यासाठीचा. आणि थोडा कॅमेरा शेक होतो आहे, त्याचं कारण आहे की रस्ता खूप जास्त खराब आहे. तरी व्हिडिओ थोडी स्टॅबिलाईज केलेली आहे तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही, एवढा खराब आहे इकडे. आणि त्यामुळे ते जास्त शेक होतो आहे. बघू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं काहीतरी आपण एक उपाय करू की ज्यामुळे एवढा शेक होणार नाही मोबाईल. तर सध्या तरी ह्या इकडेसुद्धा ह्या ब्रिजचं काम फक्त गर्डरवरती टाकून ठेवले आहेत. फायनलचं तर काही ब्रिजचं काम झालेलं नाही. आणि इथून जर पुढे इकडं विचार केला तर रस्त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडचे लेनचे काम झालेले आहेत. फायनल लेअरिंग पडलेली आहे. ती मी थोडं वरती गेलो की दाखवतो वरच्या साईडला. आणि इकडचा हा सर्व्हिस रोड आहे. ह्या सर्व्हिस रोडला अगोदर खूप जास्त खास खड्डे होते, पण आता थोडीशी लेवल केलेली आहे त्याची. फक्त फायनल झालेलं नाही आहे. एक मातीची जी लेवल आहे ती एक लेवल केलेली आहे. अगोदर खूप वरखाली होती, पण आता केलेली आहे ती. बाकी तर इकडं काही नवीन अपडेट नाही आहेत. हा सुद्धा
ही जी मातीची लेवल केलेली आहे तीसुद्धा अगोदर केलेली होती तशीच आहे. याच्यातसुद्धा काही चेंजेस नाही आहेत. आणि इकडे आता तुम्ही पाहू शकता ट्रक वगैरे उभे आहेत ना, तिथे तुम्ही पाहू शकता की रस्ता कसा झालेला आहे ते. म्हणजे दोन्ही साईडला त्या साईडला पण आणि ह्या साईडला पण फायनल रस्त्याची लेअरिंग झालेली आहे. आणि इथून थोड्या पुढे अंतरापर्यंत रस्ता तर व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे एक 400 ते 500 मीटर अंदाजे असेल अंतर, की त्याचा रस्ता इंदापूर बायपासचा तेवढंच कंप्लीट झालेलं आहे. बाकी कुठलंही काम पूर्ण नाही आहे. सगळी कामं अर्धवट आहेत. आता 400-500 मीटर हा जो सोडला ना अंदाजे, तर बाकी सगळं तुम्ही पाहू शकता. पुढेसुद्धा आणि पलीकडे ते आपण बघतच आलो, की कसं काम अर्धवट राहिलेलं आहे ते. तर इकडून पुढपर्यंत पूर्ण रेल्वे क्रॉसिंग होऊन पूर्ण हायवेपर्यंत काम अर्धवटच आहे. तर माझं काय मत होतं, की ठीक आहे, की रेल्वे क्रॉसिंग जे आहे ना, त्याला क्रॉस करण्यासाठी ब्रिज बांधता येत नाही आहेत. कारण की रेल्वे लाईनचे पोल वगैरे मध्ये आहेत. पण आता हा एवढा स्ट्रक्चर उभा केलेला आहे, तो तोडून तुम्ही परत काही चेंजेस ह्याच्यात काही करणार नाही ना. मग जे फायनल झालेले आहेत ना, ॲटलीस्ट तेवढं तरी काम करून घ्यायला पाहिजे होतं ह्यानी. आणि नंतर मग जेव्हा ते रेल्वे क्रॉसिंगचे जे पोल वगैरे आले आहेत इलेक्ट्रिफिकेशनच्या वर्कचे, तर ते नंतर काय हलवल्यानंतर बाकीचं काम झालं असतं. त्याला जास्त वेळ लागला नसता. पण तिथं पूर्णच काम बंद आहे. तिथं काहीच काम दिसत नाही. तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं ना, की ठीक आहे, की माणगावची ट्रॅफिक एक वेळ कमी होईल काही दिवसानंतर. काही दिवसानंतर म्हणजे ॲटलीस्ट अर्धा बायपास तरी चालू करता येऊ शकतो तिकडचं. पण इकडचं काहीच करता येणार नाही. कारण का ह्याच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि एंडिंग पॉईंटला दोन्हीकडे रेल्वेच्या रस्त्यावरून वरून जाणारे ब्रिज आहेत आणि दोघांचेही प्रॉब्लेम आहेत. दोन्ही पण पूर्ण करता येत नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इंदापूरमधली ट्रॅफिक अजिबातच कमी होणार नाही आणि वेळेला माणगावमधली ट्रॅफिक कमी होईल. पण इंदापूरमधनं जी ट्रॅफिक आहे ती कमी होणार नाही. कारण का जोपर्यंत इंदापूरचा बायपास पूर्ण होत नाही तोपर्यंत. आता ह्या इथे उजव्या साईडला जी भिंत बांधलेली आहे टोकळ्यांची, ती सुद्धा भराव करण्यासाठी बांधलेली आहे. रिसेंटली या महिन्यामध्येच ती बांधलेली आहे. तिथं भराव करायचं काम चालू आहे. आणि अशीच कामं इकडे छोटी-मोठी कामं चालू आहेत. बाकी जे ब्रिजचं काम महत्त्वाचं होतं, अर्जंट व्हायला पाहिजे होतं, ते राहिलेलं आहे तसंच. आणि त्याच्यामध्ये होतं काय, की जे ब्रिजमधून जे लोखंड म्हणजे स्टील वगैरे बाहेर आलेलं आहे ना, ते दरवर्षी पावसामध्ये भिजतंय आणि कुठेतरी त्याला गंज चढत चाललेला आहे आणि कुठेतरी त्याची मजबूती कमी होत चाललेली आहे हळू-हळू. आता हे कॉलमचं तिथं ब्रिज तर होणार नाही. आता समोर तुम्ही पाहू शकता पुढच्या ब्रिजचे कॉलम वगैरे आहेत. तर ते तसेच पावसात भिजत राहणार आणि पुढच्या वर्षी तसंच राहणार. त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस सगळं ते घेणार आणि ती कुठेतरी गंजत जाणार आणि आतमध्ये कॉलमच्या आतमध्ये सुद्धा कुठेतरी पाणी वगैरे जाणार आणि त्यांची मजबूती कुठेतरी कमी होत राहणार. तर हाच होता व्हिडिओ. आता इथं पलीकडे जर आपण गेलो तरी पण तीच अवस्था आहे. इथून पलीकडे सुद्धा काहीही झालेले नाही. फक्त मातीचा थोडासा भराव आहे आणि तिथून डायरेक्ट पलीकडे हायवे आहे. त्यामुळे पलीकडचं काही शूट करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. हा इथपर्यंत जर विचार केला ना, की आपल्याला समजू शकतो, की किती काम बाकी आहे अजून. खूप जास्त. अजून माणगाव बायपासचा विचार केला ना, तर तिथं ह्याच्या तुलनेत खूप जास्त काम झालं तरी पण लोकं बोलतात, की त्याला अजून 1 वर्ष जाईल. तर इथला तुम्ही विचार करा, इथे काम व्हायला अजून किती वर्षे लागतील ते. आणि तुम्हीच सांगा कमेंटमध्ये इंदापूर बायपास कंप्लीट व्हायला किती वर्ष लागतील?